हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहे घरचं स्टाईलचं चिकन. तर इथे आम्ही 2 टाईपचे चिकन बनवणार आहे, एक सुकं चिकन आणि एक ग्रेव्हीवालं चिकन. तर सगळ्यात पहिले आपण सुकं चिकन पाहू. याच्यामध्ये जिरा, मोहरी, तेल, तेजपत्ता आणि कांद्याची पात टाकली. इथे आम्ही घरचा मसाला बनवला आहे, म्हणजे भाजलेले कांदे, बडी इलायची, तेजपत्ता, लसण अद्रकची पेस्ट मिळून हे पूर्ण भाजू द्यायचं काढा होईपर्यंत, छान त्याला तेल सुटू देपर्यंत. दुसऱ्या साईडला आम्ही घेतलेलं आहे एक कढई, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. इथे आम्ही ग्रेव्हीवालं चिकन बनवणार आहे. याच्यामध्ये सेम आम्ही जिरा, मोहरी, तेजपत्ता आणि तोच मसाला टाकलेला आहे. त्याला छान फ्राय होऊ देऊ. मग त्याच्यानंतर मसाले टाकूया. हे घरचेच मसाले आहे, हळद, तिखट, मीठ आणि तिखट आपल्याप्रमाणे. म्हणजे इथे आम्हाला सुकं चिकनमध्ये थोडं कमी तिखट पाहिजे होतं, तर आम्ही याच्यामध्ये कमी टाकलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पालकची प्युरी टाकलेली आहे. आणि दोन्ही भाज्यात आम्ही पालकची प्युरी टाकली आहे. याच्यामध्ये आम्ही जास्त तिखट टाकलं आहे कारण हे ग्रेव्हीवालं होतं आणि सुकंवालं आम्हाला थोडं कमी तिखट पाहिजे होतं. आता चवीनुसार मीठ टाकून दिलेलं आहे. छान त्याला मिक्स करून घेऊ. कलर पण एकदम लाल कलर आला आहे आणि त्याला थोडंसं हिरवं आलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून देऊया. आम्ही म्हणजे गेट टुगेदर आहे, तर सगळ्यांना म्हणजे सगळ्यांसाठी पुरेल एवढं 1.5 किलो चिकन आहे. मग आम्हाला झाकून ठेवून देऊया. मग याच्यात पण आपण सगळं चिकन टाकून देऊया. छान त्याला मिक्स करून घेऊया. एकदम पूर्ण रेड कलर आला आहे. दुसऱ्याकडे आम्ही बनवणार आहे एक करी. याच्यामध्ये काही लोक व्हेज प्लस एग खाणारे आहेत, तर त्यांच्यासाठी एग करी. तर याच्यामध्ये जिरा टाकून देऊ, त्याला छान असं तडतड होऊ देऊ. आणि सेम आम्ही प्रोसेस त्याच्यामध्ये केली, तोच मसाला टाकलेला आहे. म्हणजे जेवढ्या लोकांचं म्हणजे प्रमाण आहे त्या हिशोबाने आम्ही त्याच्यामध्ये हे मसाला टाकलेला आहे. आता याला थोडं मिक्स करून घेऊया छान, जेवढा मसाला पाहिजे तेवढा. पुन्हा ब्राऊन होईपर्यंत त्याला मिक्स करू. आणि त्याच्यामध्ये पण आम्ही पालक प्युरी टाकली आहे की ते एकदम म्हणजे छान होऊन जाईल. आणि हे अंडे आहे, ऑलरेडी कुकरमध्ये आम्ही बॉईल करून घेतले. तर याच्यात आम्ही अंडे टाकून देऊ आणि छान त्याला उकळी येऊ देऊ. आता ऑलरेडी ते तेल पण सुटायला लागलं आहे भाजीचं. तस मी सगळे अंडे टाकून देते याच्यामध्ये आणि छान त्याला कलर येईल. पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. याला पूर्ण रेड झालं आहे, एकदम कलर आला आहे. याला छान मिक्स करून घेऊ याला आपण. आणि वरून झाकण ठेवून देऊ आणि थोडंसं पाणी टाकून देऊ, म्हणजे जेवढे लोकांचं प्रमाण आहे त्या हिशोबाने. नंतर त्याला एक उकळी देऊन बंद करून देऊ. आता इथे एक सुकं चिकन आणि एक ड्रायवालं बनत आहे. छान हे ग्रेव्हीवालं, इथे अंडा आणि सुकंवालं. आता झाकण ठेवून शिजवून घेऊ. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो डीमार्टला. आम्ही डीमार्टमधून एवढं सामान घेतलं आहे, म्हणजे आम्हाला खूप घाई होत होती, पण तरी आम्ही म्हणजे लवकर घेऊन घेतलं आहे. हे एवढं बिल आलं आहे. बिल पाहून तर आम्हाला असं वाटते की आम्ही बस 2 वस्तूसाठी आलो होतो आणि एवढं सारं घेतलं होतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर.